श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 9 एप्रिल 2024 या दिवशी आहे गुढीपाडवा आणि याच दिवसापासून सुरू होत आहेत चैत्र नवरात्री। वर्षभरामध्ये 4 नवरात्री असतात। एक असते शारदीय नवरात्र, दुसरी असते ही चैत्र नवरात्र आणि अजून 2 नवरात्री असतात त्या गुप्त नवरात्री असतात। तर ह्या चैत्र नवरात्रीच्या दुर्गा अष्टमीला म्हणजे अष्टमीच्या दिवशी, ज्याला दुर्गा अष्टमी म्हटलं जातं, अष्टमी म्हटलं जातं किंवा महाअष्टमी म्हटलं जातं, तर या अष्टमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, तुमचं ते भाड्याचं घर असू द्या किंवा तुमचं स्वतःचं घर असू द्या, तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर तुम्ही हे यंत्र लावलं तर ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, त्याचबरोबर बघा की आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आजारपण, म्हणजे घरातील वातावरण वगैरे सगळं शांत आहे, आपल्या घरामध्ये काही किरकिर वगैरे अशा गोष्टी नाहीयेत, प्रत्येक जण म्हणजे एकमेकांशी चांगलं बोलतं, घरामध्ये एकोपा आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत, पण घरातील एका व्यक्तीला अचानकपणे आजारपण मागे लागलं आणि ते आजारपण पण असं की तुम्ही ट्रीटमेंट घेताय पण त्याच्यामध्ये फरक जाणवत नाही। म्हणजेच काय की बाहेरील बाधा, नजर दोष किंवा कोणीतरी आपल्या काहीतरी वाईटावर की चला यांच्या घरामध्ये मुलाबाळांना म्हणा किंवा कोणाला आजारपण लागलं की यांच्या घरामध्ये सगळं विस्कळीत होईल, तर अशा काही गोष्टी यासाठी। त्याचबरोबर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच असतं बघा की तिथून सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येते आणि तिथून नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकते। आता ती कशी येऊ शकते बघा, बऱ्याच वेळेला आपल्याच पायाने नकारात्मक ऊर्जा येते किंवा आपल्या घरामध्ये जी मंडळी येतात, मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, शेजारी असतील, जे कोणी आपल्या घरामध्ये लोक येतात ते प्रत्येक जण आपला हितचिंतकच असेल का? बरेच जण बघा की त्यांना खरोखरच आपलं चांगलं झालं की त्यांना आनंद वाटतो आणि बरेच जण असे असतात की आपलं चांगलं झालं तर ते आपल्या तोंडावर आपल्याला छान म्हणतात, हसतात, पण त्यांच्या मनामध्ये दुःख असतं की आपल्या सोबत का कष्ट आपण करतोय, मेहनत आपण करतोय, त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळत आहे, पण लोक आणि खूप दूरची नाही बरं, ह्या ज्या गोष्टी करणार असतात ते आपल्याच आसपासचे असतात। तर मग अशा लोकांपासून आपल्या घराचं, आपल्या कुटुंबियांचं संरक्षण व्हावं यासाठी हे जे यंत्र आहे ते अतिशय प्रभावशाली आहे। या यंत्राचं नाव आहे 64 योगिनी यंत्र। आता हे जे 64 योगिनी यंत्र आहे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्हाला मिळून जाईल। खूप स्वस्त आहे, अगदी 20 रुपयाला आहे। आणि जर केंद्र तुमच्या घराच्या आजूबाजूला नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथून तुम्ही घेऊ शकता। आता फक्त यंत्र आणलं आणि लावलं म्हणजे झालं का? अजिबात नाही। ही यंत्र लावण्याची एक प्रोसेस आहे। हे जे यंत्र आहे ते सुरुवातीला आपल्याला सिद्ध करायचं आहे, अभिमंत्रित करायचे आहे, त्या यंत्रामध्ये ऊर्जा आणायची आहे। कारण हे यंत्र तर आपण लावणार आहोत पण हे यंत्र ऊर्जित केलं तरच त्याची जी ऊर्जा आहे ती आपल्यासाठी काम करेल। फक्त यंत्र आणलं आणि दरवाजाला लावलं तर त्याचा काहीही फायदा होणार नाही। त्याच्यामुळे जे आपल्याला ऊर्जीकरण करण्यासाठी, अभिमंत्रित करण्यासाठी ज्या सेवा आहेत त्या अतिशय प्रभावशाली आहेत। ताई असतील, दादा, महिला, पुरुष, अगदी प्रत्येक जण कोणीही दुर्गा अष्टमीच्या दिवशी हे जे यंत्र आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावू शकतात। असं काही नाही की दादांनीच लावावं किंवा महिलांनीच लावावं, असं अजिबात नाहीये। पण दुर्गा अष्टमीच्या दिवशी जर तुम्हाला पिरियड्स असतील तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे लावलं तरीही चालेल, पण जर सुतक असेल तर या दुर्गा अष्टमीला तुम्ही हे लावू नका। तुम्हाला जर नवरात्रीमध्येच लावायचं असेल, नवरात्रीमधीलच अष्टमीला लावायचं असेल तर मग तुम्ही शारदीय नवरात्र जेव्हा येतील त्यावेळेस दुर्गा अष्टमीला तुम्ही हे मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकता। नाही तर तुम्हाला नवरात्रीचं असं काही नाही की मला नवरात्रीचीच अष्टमी असावी असं काही नाही। तर प्रत्येक महिन्याला जी दुर्गा अष्टमी येते तुम्ही कॅलेंडरवर बघा दुर्गा अष्टमी तिथी असते, तर त्या दिवशी जरी हे तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला लावलं तरीही चालेल। याचे खूप चांगले अनुभव जे आहेत ते तुम्हाला येऊ लागतील। म्हणजेच काय की आपल्या घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक होऊ लागेल आणि निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत, शक्ती आहेत, त्याच्यापासून आपल्या घराचं जे आहे ते संरक्षण होईल। आता हे जे 64 योगिनी जे यंत्र आहे ते आपण आणलं। या दुर्गा अष्टमीच्या दिवशी काय करायचं, सकाळी जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो किंवा तुमच्याकडे घटस्थापना केलेली असेल तर सकाळची आरती वगैरे जेव्हा तुम्ही करता तर त्यावेळेला आसन घेऊन बसायचं आणि हे जे यंत्र आहे ते आपल्या समोर ठेवायचं। आता ते असंच ठेवायचं नाही, एखादं छोटंसं पाट किंवा काहीतरी ठेवायचं किंवा समोर जागा असेल तर तिथे वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावर हे यंत्र ठेवायचं। या यंत्राला सुरुवातीला हळद कुंकू वगैरे सगळं लावून घ्यायचं, धूप दीप लावायचा, दिवा लावलेला राहू द्यायचा आणि काहीतरी गोडाचा, अगदी साखर वगैरे त्या यंत्राच्या समोर काहीतरी ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला
नवारणव मंत्र जो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, हा नवारणव मंत्र जो आहे हा 16 माळी आपल्याला जप करायचा आहे. खरं म्हणजे तुम्हाला खरोखर ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा त्रास असेल तर तुम्ही 16 वेळा हा मंत्र म्हणा. पण शक्य नसेल तर काही हरकत नाही, अगदी 1 माळ म्हटलं तरीही चालेल. पण खरोखरच खूप त्रस्त आहात, सगळं करून बघितलं फरक नाही तर 16 वेळा तुम्ही 16 वेळा नाही 16 माळी, 1 माळ म्हणजे 108 वेळा, या पद्धतीने 16 माळी तुम्हाला नवारणव मंत्राचा जप करायचा आहे. आणि तोही मनातली मनात नाही, तो मोठ्याने करायचा आहे, जेणेकरून त्या मंत्राचे जे उच्चार आहेत ते या यंत्रावर पडतील आणि हे जे यंत्र आहे ते अभिमंत्रित होईल. कारण आपल्याला हे अभिमंत्रित करायचं आहे. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही काय करू शकता, समोर ज्या त्या वस्त्रावर जे यंत्र ठेवलेलं आहे त्यावर आपला उजवा हात ठेवू शकता आणि मग तुम्ही 16 माळी जो आहे तो तुम्ही जप करू शकता. आता इथे बऱ्याच वेळेला असं करायचं म्हटलं उजवा हात ठेवून की प्रश्न येतो, मग ताई उजवा हात तर त्याच्यावर आहे मग जप कसा करायचा. तर बघा, तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता, तुम्ही काही डाळ घेऊ शकता, ती 108 घेऊ शकता, 108 वेळा जप करायचा. परत ते इकडे 108 वेळा डाव्या हाताने आपण ते शेंगदाणे इकडे इकडे करू शकतो. किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही डाव्या हातात माळ धरू शकता. आता मला तर ना डाव्या हातात माळ धरून जप वगैरे करता येत नाही, तर मग मी काय करत असते की असं शेंगदाणे, काहीतरी गहू किंवा काहीतरी घ्यायचं, ते 108 घ्यायचं, वाटीमध्ये ठेवायचं. तर जसं जसं मंत्र म्हणाल ते वाटीतलं दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचं, परत त्या दुसऱ्या प्लेटला परत त्या वाटीमध्ये ठेवायचं. या पद्धतीने 16 वेळा तुम्ही करू शकता. ही तुम्हाला एक ट्रिक सांगितली, कारण ही जी कमेंट आहे ना की असं सांगितलं की उजवा हात ठेवून हे करा, मग डाव्या हाताने ही हमखास असतेच असते. तर 16 वेळा 16 माळी किंवा 1 माळ आपल्याला नवारणव मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. 11च माळी करा, पण 11 माळी शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ, म्हणजे तुम्हाला खरोखर याचा जो प्रभाव आहे तो हवा आहे, तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर 16 माळी नवारणव मंत्राचा जप करा आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा मोठ्याने. आणि जर शक्य नसेल तर अगदी 1-1 माळ दोन्हीचा जप केला तरीही चालेल. ह्या जप वगैरे ही सेवा करत असताना दिवा वगैरे चालू असावा, मध्येच उठायचं नाही. हे दोन्ही जप आहेत ते एकाच जागेवर बसून एकाच वेळेला करायचे आहेत. ह्या दोन्ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला उठायचं आहे. आणि त्यानंतर हे जे यंत्र आहे थोडा वेळ तुम्ही तिथे राहू देऊ शकता, पूजा वगैरे केली आहे तिथे. आणि मग त्यानंतर हे जे यंत्र आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला, आपल्या दरवाजाच्या बाहेरच्या साईडला आपण समजा उभा राहिलो तर आपल्याला खूप वरती पण बघायची गरज पडणार नाही आणि खाली वाकून पण बघायची गरज पडणार नाही. असं मिडलमध्ये मध्यभागी दरवाजाच्या हे यंत्र आपल्याला लावायचं आहे, जेणेकरून कोणीही जरी आलं तर त्याची पहिली नजर त्या यंत्रावर जावी आणि मग जीही काही निगेटिव्हिटी असेल ते यंत्र जे आहे ती दूर करेल यासाठी. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं, दरवाजाच्या एका साईडला खूप वरती लावलं किंवा खूप खाली लावलं तर असं नाही. जो मुख्य प्रवेशद्वाराला जो आयबॉल असतो बघा, बघायला डोळ्याने आपल्याला बाहेरचं जे दिसतं, तर त्याच्या वरी किंवा त्याच्या खाली मध्यभागी आपण दरवाजाच्या लावलं तर अतिशय उत्तम आहे. आणि आता हे एकदा लावलं की म्हणजे आपलं काम झालं तर असं नाही. जेव्हा आपण अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, जेव्हा आपण दरवाजा वगैरे स्वच्छ करतो तर त्यावेळेला याला सुद्धा धूपदीप आपल्याला दाखवायचा आहे, गंध कुंकू वगैरे लावायचा आहे, वेळोवेळी याची हे करायची. आणि तुम्हाला हवं असेल तर ज्या शारदीय नवरात्र असतात आणि चैत्र नवरात्र असतात तर तुमच्या जुनं जे आपल्याला लावलेलं आहे ते आपण काढू शकतो आणि अष्टमीच्या दिवशी ते परत आपण अभिमंत्रित करून सिद्ध करून परत तेच आपण दरवाजाला लावू शकतो. याही पद्धतीने तुम्ही करू शकता. असं काही नाही की आता नवरात्री लावलं मग पुढच्या नवरात्रीला नवीन घ्यायचं का वगैरे, काही नाही. ह्यालाच तुम्ही परत सिद्ध करून तुमच्या दरवाजाला लावू शकता. आणि तुम्हाला जर हवं असेल की नाही मला चेंज करायचं आहे तर तुम्ही चेंज पण करू शकता. पहिलं जे आहे ते तुम्ही प्रवाहित करू शकता आणि दुसरं घेऊन मग या पद्धतीने सिद्ध करून तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकता. तर आवर्जून स्वतःचं घर असू द्या किंवा भाड्याचं घर असू द्या, कारण ही पण कमेंट बऱ्याच वेळेला येते की ताई आमचं रेंटचं घर आहे मग लावायचं का नाही. अगदी लावू शकता. बघा, रेंट ते नकारात्मक ऊर्जा जी आहे ती काही तुमचं रेंटचं घर आहे म्हणून मी येणार नाही किंवा तुमचं स्वतःचं घर आहे म्हणून मी येणार आहे असं होणार आहे का? अजिबात नाही. आपण जिथे राहतो तर ती झाली वास्तू, मग त्या वास्तूमध्ये सकारात्मकता राहावी, घरातील लोकांचं संरक्षण व्हावं यासाठी हे यंत्र अतिशय प्रभावशाली आहे. त्यामुळे आवर्जून सर्वांनी हे लावा आणि याचा जो लाभ आहे ते घ्यावा. श्री स्वामी समर्थ.